आजची सर्वात धक्कादायक बातमी नागपूरमधून येत आहे, जिथे एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। अधिक माहितीसाठी पाहूया सविस्तर रिपोर्ट। नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीतून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे। इथे एका स्नानगृहात घुसून एका नराधमाने 12 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचे उघड झाले आहे। ही घटना 21 जुलै रोजी घडली असून परिसरात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दिनेश गुप्ता याने स्नानगृहाचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला। या घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी दिनेश गुप्ता याला अटक केली आहे। पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी दुपारी 4 वाजता ही माहिती दिली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पाचपावली पोलीस करीत आहेत। समाजाला हादरून टाकणाऱ्या या घटनेने मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। बरोबर आहे, शेजारीच राहणारे आहे। एक गुपचुपवाला परिवार आहे, दुसरा एक पीडितचा परिवार आहे। त्यांचा घरमालकाने भाडेकरू यांच्या वाद सुरू होता, कोर्ट मॅटर पण सुरू आहे। परंतु कालची घटना पीडितेच्या म्हणण्यानुसार असं आहे, ती बाथरूममध्ये गेले असता तो जे आरोपी पण आहे ते बाथरूमच्या जवळ गेलेले आहे, हात पकडलेले आहे। अशा आरोपावरून आपण तात्काळ त्याचे गुन्हा दाखल केला आणि त्या आरोपीला ताब्यात घेऊन अरेस्ट करण्यात आलेले आहे। आज न्यायालयात हजर करू। आरोपीचे नाव काय? आरोपीचं नाव दिनेश गुप्ता आहे, तो तिथलंच राहणार आहे आणि पीडितेची तक्रार म्हणून हे कारवाई केलेली आहे। त्याच्या अगोदर आरोपीवर काही गुन्हे दाखल नाही आहेत। एकंदरीत तपासात काय निष्पन्न बघू। सध्या तर पोक्सोचं प्रकरण असल्यामुळे, लहान मुलगी असल्यामुळे, विषय हा गंभीर असल्यामुळे तात्काळ आरोपीला अटक करण्यात आली। तर वयाच्या हिशोबाने सेक्शन लागतो। आता 8-12 पोक्सोचा अधिनियमानुसार सेक्शन आहे आणि 74 BNS आहे। ही होती नागपूरमधून आलेली धक्कादायक बातमी। पोलिसांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे आरोपीला अटक करण्यात आली आहे। अशा घटना समाजात चिंतेचं वातावरण निर्माण करतात। या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे।